स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप इंटू लिमिटेड कंपनी याचं इंट्रोडक्शन पाहिलेलं. यामध्येच थोडंफार परचेस कन्सिडरेशन काय असतं, एक्झॅक्टली काय आहे ते पाहिलेलं. आज आपण परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करण्याच्या किती मेथड्स आहेत आणि त्यामधील फर्स्ट मेथडचं एक एक्झाम्पल पाहणार आहोत. पहा तर काय आहे परचेस कन्सिडरेशन. काय लिहिलेलं आहे परचेस कन्सिडरेशन. ए लिमिटेड कंपनी पर्चेसिंग द बिझनेस ऑफ ए पार्टनरशिप फर्म पेज प्राइस ॲज ॲग्रीड फॉर परचेस ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनरशिप फर्म. म्हणजे लिमिटेड कंपनी पार्टनरशिप फर्म करून बिझनेस परचेस करत असताना त्यासोबत असेट्स अँड लायबिलिटीज ही परचेस करते आणि त्या असेट्स अँड लायबिलिटीज परचेस केल्यानंतर एक ठराविक रक्कम पार्टनरशिप फर्मला पे करावी लागते त्या कंपनीला. त्यालाच काय म्हटलं जातं तर परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन इज कॅल्क्युलेटेड ॲज अंडर. म्हणजे परचेस कन्सिडरेशन कशा मेथड्सने कॅल्क्युलेट केलं जातं ते खाली दिलेलं आहे. फर्स्ट मेथड आहे इफ द परचेसिंग कंपनी ॲग्रीज टू टेक ओव्हर ओनली असेट्स. काय फक्त परचेस करायचे आहेत ओनली असेट्स, म्हणजे जे फक्त आणि फक्त असेट परचेस केले असतील तर. देन नेक्स्ट मेथड आहे द परचेसिंग कंपनी ॲग्रीज टू टेक ओव्हर असेट्स अँड लायबिलिटीज. म्हणजे पहिल्या मेथडमध्ये फक्त असेट परचेस करणार. सेकंड मेथडमध्ये काय आहे असेट आणि लायबिलिटीज पण परचेस करणार. आणि थर्ड मेथड जे आहे लमसम मेथड. लमसम मेथड म्हणजे ठराविक रक्कम ठरवलेली असते आणि तेवढीच रक्कम द्यायची. मग असेट कितीही असू देत त्या कंपनीच्या आणि लायबिलिटीज कितीही असू देत त्याचा विचार केला जात नाही. ठराविक रक्कम दिली जाते, त्याला काय म्हटलं जातं लमसम मेथड. तिन्ही मेथड लक्षात आल्या. पहिली आहे परचेसिंग कंपनी ॲग्रीज टू टेक ओव्हर ओनली असेट्स. फक्त असेट परचेस केली असेल तर. सेकंड मेथड आहे द परचेसिंग कंपनी ॲग्रीज टू टेक ओव्हर असेट्स अँड लायबिलिटीज. असेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर केल्या असतील तर. आणि थर्ड मेथड आहे लमसम मेथड. ओके. देन नेक्स्ट पहा फॉर्मॅट ऑफ कॅल्क्युलेटिंग परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्मॅट पहा. काय आहे फॉर्मॅट. पहिलं 2 कॉलम तयार करायचे आहेत. पहिल्या कॉलममध्ये ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट्स टेकन ओव्हर. दुसरा कॉलम आहे रुपीज. म्हणजे ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट्स टेकन ओव्हर, ज्या काही असेट्स टेक ओव्हर केलेल्या असतील त्या. फॉर एक्झाम्पल मशिनरी असेल, फर्निचर असेल, डेटर्स असेल, स्टॉक असेल, या सर्व असेटच्या टोटलमधून लेस काय म्हटले पहा ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर. काय लेस करायचं आहे आपल्याला लायबिलिटीज लेस करायच्या आहेत. लायबिलिटीज लेस करणार. क्रेडिटर्स असेल, बिल्स पेएबल असेल, ते काय करायचं लेस करायचं. आणि त्या असेटच्या टोटलमधून जेव्हा आपण लायबिलिटीज लेस करणार तेव्हा आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळणार आहे परचेस कन्सिडरेशनची. लक्षात आलं हा फॉर्मॅट. सर्वांनी नोटबुकमध्ये फॉर्मॅट लिहून घ्या. आत्ता तुमच्या समोर पाहताय तोपर्यंत लक्षात राहील हे, परंतु नंतर जेव्हा तुम्हाला सॉल्व करायचं असेल तेव्हा लक्षात येणार नाही. त्यासाठी हे जे आत्ता आपण शिकलो परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करण्याच्या किती मेथड्स आहेत 3 मेथड्स आहेत. आणि त्यामधील परचेस कन्सिडरेशनचा फॉर्मॅट कसा आहे आज आपण त्याची फर्स्ट मेथड पाहणार आहोत. फर्स्ट मेथड काय आहे की जेव्हा फक्त परचेसिंग कंपनी काय करत असते असेट टेक ओव्हर करत असते. पहा तर इफ ओनली असेट परचेस. ओके. ओनली काय केलेले असतात असेट टेक ओव्हर केलेले असतात. काय दिलंय पहा If the purchasing company agrees to take over from only assets, the total of agreed values of assets taken over is the purchase consideration. म्हणजे फक्त असेट परचेस केल्यानंतर त्या ज्या असेटची ॲग्रीड टोटल होईल, ॲग्रीड व्हॅल्यू
आहे त्या असेटची त्याची जी टोटल होईल त्यालाच काय म्हटलं जातं, परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशनचा अर्थ असतो इन शॉर्टमध्ये खरेदी पत्रक. काय असतो, खरेदी पत्रक. म्हणजे एवढ्या रकमेला आपण काय केलेलं आहे, तो बिझनेस केलेला आहे, परचेस केलेला आहे. फर्स्ट एक्झाम्पल पहा काय दिलंय. द परचेसिंग कंपनी agrees to take over machinery at rupees 35,000, furniture at rupees 10,000, stock at rupees 20,000, debtors of rupees 20,000 and goodwill of rupees 10,000. कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन. काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्मॅट तुम्हाला माहीत आहे. काय घ्यायचे आहेत आपल्याला, ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट टेकन ओव्हर. त्यामधून लेस काय करायचे आहेत, ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर. पण ही मेथड कोणती आहे, जेव्हा परचेसिंग कंपनी फक्त आणि फक्त असेट परचेस करते, ओनली परचेस असेट, तेव्हा फक्त असेटचीच टोटल आपल्याला घ्यायची आहे. लायबिलिटीज लेस करायच्या आहेत, ही गोष्ट विचारात घ्यायची नाही. पाहता हे एक्झाम्पल लिहून घ्या सर्वांनी. सोल्युशन कसं करायचं पहा. 2 कॉलम तयार केले जातात. पहिल्या कॉलमला नाव द्यायचं ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट्स टेकन ओव्हर, दुसऱ्या कॉलमला नाव द्यायचं रुपीज. आता ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट टेकन ओव्हर, कोणकोणते असेट घेतलेत त्यांनी, पहिलं पहा मशनरी घेतलेली आहे. मशनरी किती रुपयाची घेतलेली आहे, 35,000 रुपयाची घेतलेली आहे. नोटबुक तुम्ही समोर ठेवा एक्झाम्पल. नेक्स्ट आहे फर्निचर. फर्निचर किती रुपयाचं घेतलेलं आहे, 10,000चं घेतलेलं आहे. स्टॉक किती रुपयाचा घेतलेला आहे, 20,000चा घेतलेला आहे. डेटर्स किती रुपयाचे घेतलेले आहेत, 20,000चे घेतलेले आहेत. गुडविल किती रुपयाचं घेतलं आहे, 10,000चं घेतलं आहे. या सर्वांच्याच टोटलला काय म्हटलं जातं, परचेस कन्सिडरेशन. मग परचेस कन्सिडरेशन या सर्वांचे टोटल करून किती आलेलं आहे, 95,000. लक्षात आलं तुमच्या की आपल्याला परचेस कन्सिडरेशन कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. हा बेसिक पार्ट आहे यामध्येही ॲडव्हान्स एक्झाम्पल असतात. पहिलं एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं असेल. अशा पद्धतीनंच आज तुम्हाला मी होमवर्क एक देणार आहे. एक्झाम्पल नंबर 2 हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. हे सॉल्व करा, याचं परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करा आणि याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. म्हणजे लक्षात येईल की तुम्हाला खरंच परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करता आले का. यामधील ॲडव्हान्स एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरपासून पाहणार आहोत. पण हे एक्झाम्पल सॉल्व करा. एक्झॅक्टली तुम्हाला फॉर्मॅट तरी लक्षात आला आहे का नाही ते लक्षात येईल. हे एक्झाम्पल कशाचं आहे, फक्त ओनली असेट टेक ओव्हरचं आहे. म्हणजे फक्त आपल्याला काय करायचे आहे, असेटची टोटल करायचं आहे. थँक्यू.